मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 7 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा एपिसोड खूप छान असणार आहे बरं का मंडळी, कारण आज नंदिनीला कळलंय तिच्या आईशी बोलता बोलता की त्या आर्याने तिला शेंड्या लावल्यात त्या टॅटूसाठी. बघा तर आज काय झालंय, तिच्या आईसोबत मिळून नंदिनीने एक प्लॅन रचला बरं का. नंदिनी आता आर्याला कशी एक्सपोज करते ना ते बघा, मस्त दाखवलं त्यांनी आजचा एपिसोड. बघा हा मंडळी काय झालं. सुरुवातीला थोडं मागावून दाखवलं त्यांनी. नंदिनी तिच्या आईशी बोलत असते आणि म्हणत असते, आई आता हे सगळं संपणार आहे, सरोगसी वगैरे, एकदा का आर्य आपल्या काव्याची डिलिव्हरी होऊ दे असं ती बोलते आणि सहज म्हणते तू काळजी करू नकोस आई. मग आता सहज त्या विचारतात नंदिनीची आई, तुझ्यात आणि जीवात सगळं चांगलं चालू आहे ना ग. नंदिनी म्हणते, आई असं का विचारतेस तू. शारदाताई म्हणतात, नंदिनी मी तुला असं का विचारते, तुला कळतंय सगळ्यांना आपापल्या मर्यादा माहिती असायला हव्यात. नंदिनी म्हणते, हो ग आई, सगळं ठीक चालू आहे, जीवांकडनं तसं काही नाहीये. मग आता तिची आई तिला बोलण्यात बरोबर पकडते नंदिनीला आणि म्हणते, त्यांच्याकडनं नाही म्हणजे तिच्याकडनं आहे का. आता नंदिनीला ते आठवतं की आर्या तर जीवाच्या प्रेमात पडलेलीच आहे, पण आता ती आईला कशी सांगणार तिच्या. ती म्हणते, आई अगं काही नाही तसं, तू उगाच गैरसमज करतेस. आता या शारदाताई म्हणतात, नाही नंदिनी तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. नंदिनी म्हणते, नाही ग आई, काही काळजी करू नको, सगळं ठीक सुरू आहे. आणि कधी कधी असं वाटतं की मी कसं तुझ्याशी सगळं शेअर करते तसं आर्याला जर तिच्या आईशी शेअर करता आलं असतं तर बरं झालं असतं ना. तिच्या आईला तर माहिती पण नाहीये ती गरोदर आहे. लगेच शारदाताई म्हणतात, अगं हो ना, तिच्या आईशी मी कालच बोलले, 4 दिवस मनालीला गेली आहे ती. आर्याला भेटायला यायला नको बाई तिची आई. नंतर नंदिनी म्हणते, काय बोलतेस आई तू, मनाली. अगं नाही नाही, आर्या सांगत होती की त्यांच्या घराचं शिफ्टिंग चालू आहे म्हणून. शारदाताई म्हणतात, अगं काहीतरीच काय नंदिनी, कालच बोलले मी आर्याच्या आईशी. अगं चांगल्या तासभर बोलत होतो आम्ही दोघी जणी. अगं ती मनालीला गेली आहे आणि कालच पॅरा रायडिंग केलं म्हणून भरभरून बोलत होती ती माझ्याशी. ती कशाचं शिफ्टिंग वगैरे करेल घराचं, हे छे छे काहीतरीच. आता या नंदिनीला कळतं की आर्याने तिला शेंड्या लावल्या. तो सगळा प्रकार नंदिनीला आठवतो आणि नंदिनी विचार करते, आर्या माझ्याशी धडधडीत खोटं बोलली, म्हणजे तिने तिच्या आईच्या नावाने टॅटू काढलाच नाहीये तर. आता नंदिनी हे सगळं सत्य शोधते बरं का प्रेक्षकांनो. आणि मध्येच वसुआत्या आणि रम्याचा सीन दाखवलाय. वसुआत्या म्हणतात, काय सांगतेस तू रम्या, अगं या परिस्थितीत रम्या त्या आर्याने हातावर टॅटू काढला. रम्या म्हणते, आई मला तसं दिसलं पण तिने दाखवलं नाही ग, पण मला डाऊट आहे बरं का आई, त्या आर्याला ना आपल्या जीवामध्ये इंटरेस्ट आहे. त्यावर वसुआत्या म्हणतात, अगो ती बोलली का आर्या तुला असं काही. रम्या म्हणते, आई काहीतरीच काय, ती अशी तोंडाने सांगणार आहे का मला. अगं पण कळतं, ते फील होतं, सेन्स होतं, तिला ना जीवाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यावर वसुआत्या म्हणतात, अगं बाई काय गं रम्या, अशी कशी पोरगी आहे ग ही. अगं तिचा तो बॉयफ्रेंड आहे ना, तो चैतन्य देशपांडे, आपण भेटलो ना त्याला. अगं बायको गरोदर असताना नवरा बाहेर भटकतो बाई, पण ही गरोदर आणि हीच भटकते बाहेर. अगं बाई चैतन्य देशपांडे हिला उभं तरी करेल का मग. त्यावर रम्या म्हणते, आई म्हणजे मला आणखीन एक गोष्ट सांग, पण तुझा विश्वास नाही बसणार, पण मला त्या चैतन्यावर डाऊट आहे ग. वसुआत्या म्हणतात, काहीतरीच काय रम्या. रम्या म्हणते, अगं आई तू विचार कर ना, ती आर्या सुंदर आहे, डॉक्टर आहे, स्मार्ट आहे, आणि ती त्या म्हणजे त्या चोमूला डेट करेल. अगं नाही नाही, काहीतरी गडबड आहे, हे प्रकरण ना काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे ग. आता असं ती बोलता बोलता थोडासा पाय पुढे टाकते रम्या आणि तिच्या पायात जोरात कळ येते. वसुआत्या तिला धरतात आणि म्हणतात, अगं रम्या काय गो, किती दुखतो तुझा पाय, तू डॉक्टरांकडे का नाही जात पुन्हा दाखवायला. रम्या म्हणते, नको गाई, बरं आहे आता. मग वसुआत्या म्हणतात, नाही बाई ते काही नाही, मी त्या डॉक्टर शिंदेकडे अपॉइंटमेंट घेते आणि तुझा पाय वेळा झाला पाहिजे बाई, मला काही माहिती नाही. रम्या म्हणते, आई थांब ग, होईल माझा पाय बरा, आपल्याकडे वेळ नाहीये सध्या, 16 ऑगस्ट जवळ येते आणि मला वाटतंय की आपण ना काहीतरी म्हणजे म्हणजे काहीतरी करूयात, त्या आर्यावर आपण लक्ष ठेवूयात. ती आर्या ना काहीतरी करते, ती जीवा आणि नंदिनीशी रिलेटेड आहे ग, तिच्यामुळे आपल्याला काहीतरी सापडणार आहे बघ, ज्यामुळे आपण 16 डिसेंबर सारखा धमाका पुन्हा घडवून आणू शकतो ना. त्या आर्याला सांगावं की मी बघते हा तिच्याकडे, असं ती इंग्लिशमधनं बोलते, म्हणजे आर्या आय एम वॉचिंग यू असं ती म्हणते रम्या. आणि आता रम्या आणि वसुआत्या काय करतात ते माहिती नाही, पण या मानिनीला बरंच काही कळलंय बरं का. आणि मानिनीची आता सासूगिरी चालू झाली आहे बरं का मंडळी. मानिनीला आता ते लिगल डॉक्युमेंट सापडतात, पण जीवा आता ते तिच्या हातातनं हिसकावून घेईल वगैरे असं पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय. बघा तर मंडळी, आता मालिका इंटरेस्टिंग होणार, तर आजचा एपिसोड लय भारी आहे बरं का, शेवटपर्यंत बघत राहा. नंदिनीने आता प्लॅनिंग केलंय आणि ती पोहोचते आर्याकडे आणि म्हणते, ए आर्या अगं काय करतेस. हे आर्या अगं डब्बा घेऊन आले ग तुझ्यासाठी. आर्या काही तिला बोलत नसते, मुद्दाम रागवलेली आहे असं दाखवते ती. मग नंदिनी पण तिला लाडीगोडी लावते आणि म्हणते, काय गो आर्या रागवली आहेस का, सॉरी.
बोल ना गं माझ्याशी, कळतंय गं मला, मी जरा ओव्हर रिॲक्ट केलं काल, सॉरी सॉरी, प्लीज प्लीज बोल ना माझ्याशी. मग आर्या स्माईल करते बरं का, तिला पटतं की चला ही नंदिनी उतरली आता बाटलीत असं वाटतं आर्याला. पण आता नंदिनी आर्याला जवळ घेते आणि मनात विचार करते, अगं आर्या नाटक करते गं तुला एक्सपोज करण्यासाठी, सॉरी पण नॉट सॉरी, असं नंदिनी मनातल्या मनात बोलते बरं का. आणि इकडे एक छोटासा सीन दाखवलाय. आता हा सीन त्यांनी का दाखवला ते मला कळलं नाहीये. जीवा आणि हा पार्थ दोघे जण एका माणसाला भेटायला आले. आता हा माणूस कोणाचा मित्र आहे ते पण काही समजलं नाही मला. पण पार्थ आता त्या माणसाला विचारत असतो, काय रे जेन झी, कशी आहे रे तुझी मुलगी, तुमच्यातला बॉन्ड कसा आहे? त्यावर तो माणूस म्हणतो, अरे आमचा बॉन्ड चांगला आहे, पण माझी मुलगी सगळंच ऐकते असं नाही. हे जेनझीचे पोरं असेच असतात रे. आपण त्यांना एखादी गोष्ट सांगितली ना करू नका, तर ते तीच गोष्ट करत असतात. कोणाचं ऐकत नाही रे आजकालची पिढी. त्यांची प्रत्येक विषयावर आपापली मतं असतात, त्यांचं म्हणणं असतं रे, आणि ते ते मान्य करायलाच लावतात. आपल्याला वाटतं की त्यांनी आपलं ऐकावं, पण ते आपल्याला त्यांची गोष्ट पटवतात, आपल्याला पटवून देतात ती गोष्ट कशी बरोबर आहे ते. म्हणजे त्यांना ती गोष्ट पटली तर ते करतातही बरं का. त्यावर आता पार्थ म्हणतो, ए जीवा, हे सगळं ऐकल्यावर मला वाटतंय काव्या पण जेनजीच येता. मग जीवा म्हणतो, दादा अरे काव्या जेनझी असेल ना तर तुझं होणारं बाळ जेन अल्फा असणार आहे बरं का. त्यावर हा मित्र म्हणतो यांचा, अरे माझी जेनझी मुलगी म्हणजे घरात माझं ऐकत नाही, पण तुमची होणारी बाळं जेन अल्फा काय करतील काही सांगता येत नाही बाबा. आता सहज एक चर्चा दाखवली आहे यांची. जीवा म्हणतो, अरे बाबा परीक्षा आहे रे आमची. पार्थ म्हणतो, बाबा मी या परीक्षेत किती उतरेल ते सांगता येत नाही. मग आता त्यांच्या मित्राला फोन येतो म्हणून तो मित्र बाजूला जातो. पार्थ आता जीवाला म्हणतो, ए जीवा, अरे बाबा या विषयावर आपण लवकरात लवकर अभ्यास केला पाहिजे बरं का. जेन अल्फा जेन झी काय बाबा, नाहीतर आपली पोरं आपल्याला अगदी तोडून खातील, असं काहीतरी तो गमतीत म्हणतो. आणि हे दोघं कॉफीला चेअर्स करतात हॉटेलमध्ये. हे तिघ जण त्याच्या मित्राला भेटलेत बहुतेक, जीवा आणि पार्थ. हा सीन का दाखवला ते खरंच नाही कळलं बरं का मला, पण असो. आता बघा इकडे नंदिनी आर्याला बोलण्यात गुंतवत असते, तेवढ्यात आता नंदिनीच्या आईचा फोन येतो बरं का आर्याला. आर्या तो फोन रिसीव्ह करते आणि म्हणते, अगं काय म्हणतेस मावशी, कशी आहे? तिकडनं शारदाताई म्हणतात, आर्या बेटा बरी आहेस का, कशी आहेस? त्यावर आर्या म्हणते, अगं मजेत आहे, पण तू बऱ्याच दिवसांनी फोन केलास मावशी. शारदाताई म्हणतात, हो अगं सहजच कॉल केला चौकशी करायला तुझी, जेवतेस ना बाई वेळेवर? मग आर्या म्हणते, हो जेवते, पोटभर जेवते, नंदिनी आणून देते ना सगळं हातामध्ये मला. शारदाताई आता नाटक करतात न ऐकू यायचं. त्या म्हणतात, हॅलो हॅलो, अगं आर्या तुझा आवाज येत नाहीये. आर्या म्हणते, अगं हॅलो हॅलो मावशी, येतोय का आवाज? मग आता नंदिनी तिला म्हणते, अगं रेंजचा प्रॉब्लेम असेल, तू त्या साईडला जाऊन बोल ना, येईल कदाचित रेंज. मग आर्या हॅलो हॅलो करत करत दुसऱ्या रूममध्ये जाते बरं का. हे सगळं मुद्दाम करतायत या मायलेकी, या आर्याचं टॅटू प्रकरण उघडकीस आणण्यासाठी बरं का मंडळी. आता आर्या बोलत बोलत तिच्या दुसऱ्या रूममध्ये जाते. तोपर्यंत आता नंदिनी हिच्या घरात सगळी म्हणजे तपासणी करायला लागते, सगळीकडे बघायला लागते. तिला ते टॅटूचं पावती सापडायची असते, म्हणजे हिने कुठून टॅटू केलाय ते तिला शोधायचं असतं. शारदाताई इकडे आर्याशी बोलण्यात तिला गुंतवत आहेत. काय ग आर्या, कशी आहेस बेटा, जेवतेस ना वेळेवर? मंडळी आर्या जेव्हा खोलीत जाते तेव्हा नंदिनी आता तो सीन आठवते. ती तिच्या आईला रिक्वेस्ट करते फोनवर, आई मला ना आर्यावर संशय आहे, आणि तो संशय खरा आहे की खोटा हे तपासायला मला तुझी मदत हवी ग आई, तू करशील ना मला मदत? शारदाताई म्हणतात, बरं ठीक आहे मी करेल मदत, काय करायचंय? म्हणजे हा सीन आपल्याला दाखवलाय त्यांनी हे दाखवण्यासाठी की नंदिनी आणि तिची आई हे सगळं मिळून करताय. आता नंदिनी बघते आर्या फोनमध्ये बिझी आहे आणि ती तिच्या घरामध्ये इकडे तिकडे ती पावती शोधायला लागते टॅटूची. नंदिनी विचार करते, आर्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत काय करू, कुठे शोधू हे पावती? नाही म्हणजे तिने जर टेम्पररी टॅटू काढला असेल तर त्याबद्दल रिलेटेड काहीतरी असेल ना, बिल म्हणा कार्ड म्हणा काहीतरी असेल. काहीतरी मला शोधून काढावंच लागेल, म्हणजे टॅटू पार्लरचं नाव तरी कळेल. नंदिनी शोधाशोध करते पण तिला काही रिसिप्ट सापडत नाही. आता ती विचार करते, काय करावं काय करावं, हिच्याजवळ तर काहीच नाहीये. ती पर्स उचकते आर्याची आधी आणि बऱ्याच वेळा इकडे तिकडे शोधते पण तिला नाही सापडत. मग अचानक तिला लक्षात येतं की आजकाल सगळं काही डिजिटल झालंय, म्हणजे हिने काहीतरी असं म्हणजे इलेक्ट्रॉनिक बिल वगैरे पे केलं असेल, त्यावरून कळेल का मला, काय करू? हां, म्हणजे ईमेल आय डीवर आलं असेल का हिला टॅटू पार्लरचं बिल? एवढं डिटेलिंग असतं का हो प्रेक्षकांनो? म्हणजे हल्ली आजकाल आपण डायरेक्ट मोबाईलवरनं ऑनलाईन पेमेंट करतो म्हणून म्हटलं बरं का. ते ईमेलवर वगैरे बिल पाठवत असतील हे जरा मला जास्ती वाटलं. पण असो, आता नंदिनी आर्याचा तो लॅपटॉप गाठते आणि त्यावरती पासवर्ड टाकायला लागते. पण ते पासवर्ड तिचे काही म्हणजे ट्राय करते ती दोनदा, पण ते पासवर्ड तिचे तिथे लागू होत नाहीत. मग तिला अचानक असं वाटतं की जन्मजय हा पासवर्ड टाकून बघावा, आणि ती तो पासवर्ड टाकते आणि तिचा लॅपटॉप ऑन होतो. पण मंडळी मला ना इथे एक गंमत म्हणजे आठवली बरं का. म्हणजे त्या
आर्याने जन्मजय 123 जन्मजय 248 असं काहीतरी टाकला असता पासवर्ड, तर हिला कळला असता का बरं? काही दाखवतात मालिकेत. पण असो, तिचं जे लॉजिक होतं नंदिनीचं ते इथे अप्लाय झालं आणि त्या आर्याचा लॅपटॉप उघडला आणि तिला कळलं की ही तिच्या नवऱ्याच्या प्रेमात आहे आर्या. आणि आता तिने ते पावती का काय ते शोधलं बरं का आर्याच्या ईमेलवर आणि त्याचं स्क्रीनशॉट तिने तिच्या मोबाईलमध्ये घेतला. खूप वेळ त्यांनी हा थरार रंगवलाय बरं का आज. आर्या तोपर्यंत फोनवर बोलत असते आणि मग अचानक आर्याचं बोलणं होतं. आता ही नंदिनीची आई बऱ्याच वेळ तिला गुंतवून ठेवते बरं का फोनवर बोलण्यात आणि अचानक आर्या म्हणते, अगं मावशी मला ना जरा उशीर होतोय, मी तुझ्याशी नंतर बोलू का? मग ती शारदाताई म्हणते, अगं आर्या मी कुठे नेहमी बोलते तुझ्याशी, बोल ना जरा वेळ. मग लगेच ही आर्या म्हणते, अगं नाही मला उशीर होतोय मावशी, मी रात्री निवांत बोलेल तुझ्याशी, असं म्हणून ती फोन ठेवते. आता शारदाताईंना टेन्शन येतं, अरे देवा हिने तो फोन ठेवला, पण आता नंदिनीची शोधाशोध झाली असेल का? काय झालं असेल बाई तिकडे? असे अनेक प्रश्न शारदाताईंच्या मनात आले आहेत. पण प्रेक्षकांनो, जेव्हा या नंदिनीची सरोगसी एक्सपोज होईल तेव्हा किती तमाशा होईल. म्हणजे हे आधी एवढं रंगवून ठेवतात ना मालिकेला, आपली पण उत्कंठा वाढते बरं का, की आता काय होईल काय होईल. असंच काहीतरी असं झालंय. आर्या आता फोनवरचं बोलणं पूर्ण करते आणि येते बाहेर. तेवढ्यात तिला कोणाचा तरी मेसेज येतो म्हणून नंदिनी वाचते असं त्यांनी दाखवलंय. इकडे काव्याबाई आल्याय सासूबाईंची गप्पा मारायला. मानिनी मोबाईलवर व्हिडिओ बघून हसत असते. काव्या म्हणते, काय चाललंय तुमचं आई, कसले व्हिडिओ बघताय? मग त्यावर मानिनी म्हणते, अगं बाई काव्या तू पण बघ, अगं हे लाडू करतानाचा व्हिडिओ मी त्या दिवशी शूट केला होता बघ, तुझा नवरा आणि तुझा धीर बघ कसे लाडू करताय. काव्या तो व्हिडिओ बघते आणि म्हणते, काय पार्टपण माझ्या माघारी कसे गाराणे करतात, मला मांजर बिंजर म्हणतात, येऊ दे त्यांना, आता बघतेच मी. मग आता मानिनी म्हणते, जाऊ दे ग चालतंच एवढं. आता तेवढ्यात प्रेक्षकांनो मानिनीला पुढची सुद्धा शूटिंग दिसते त्यात, म्हणजे मानिनीने पण बघितलेली नाहीये. मानिनी आता बघते तर काय, पार्थ विचारत असतो जीवाला, काय रे जीवा, म्हणजे नंदिनीचं प्रेग्नेन्सी वगैरे व्यवस्थित चाललंय ना? नाही म्हणजे त्या दिवशी मी आर्याकडे गेलो, आर्या बाळाशी गप्पा मारतात पोटातल्या, तशी नंदिनी नाही दिसत मारताना. ते दोघं जण बोलले होते ना, ते सगळं रेकॉर्ड झालंय. आणि आता हे सगळं काव्या पण बघते आणि मानिनी पण बघते आणि दोघींच्या मनात जरा चर्र होतं. मग मानिनी तो व्हिडिओ बघते आणि म्हणते, अरे देवा जरा पुढचं जरा जास्ती शूट झालं वाटतं, मी बाहेर आले होते ना तुमच्याशी बोलायला. पण काय ग असं का विचारतोय ग पार्थ जीवाला? मानिनी हे सगळं खोदून खोदून विचारते बरं का काव्याला. मग काय ग काही प्रॉब्लेम झालाय का नंदिनीचा, काय झालं ग काव्या? मग काव्या म्हणते, असं काही नाही आई, बाकी काही झालं नाही, ते सहज आपलं पार्थच्या मनात आलं, मी बोलते ती आर्या बोलते तसं नंदिनी ताई दिसली नाही बोलताना. मी तसं विचारलं नंदिनी ताईला तेव्हा ती मला म्हणाली की ती बोलते वगैरे अशी एकांतात म्हणून, म्हणजे असा काही प्रॉब्लेम नाहीये, डोंट वरी बरं का आई, मी विचारलं होतं नंदिनी ताईला. मग मानिनी म्हणते, चल बरं झालं बाई, काही प्रॉब्लेम नाही ना, प्रत्येक बाईची ना प्रेग्नन्सी वेगवेगळी असते ग काव्या. मला ना असं वाटतं की आपली नंदिनी कशी शांत आहे तसं तिचं बाळ पण शांतच असेल बघ. अर्थातच म्हणजे नंदिनी शांतीत क्रांती करते बरं का. आज नाही का अचानक चिंच खाताना दिसली. काव्या म्हणते, हो बरोबर आहे आई, ते शांत तेव्हा होईल जेव्हा ते नंदिनी ताईवर जाईल ना बाळ, ते जीवावर गेलं तर आवली होईल, आवली बरं का. आणि नाही त्या दिवशी नाही का वटपौर्णिमेच्या दिवशी वसू आत्या आणि रम्या माझ्यावर जरा म्हणजे ओरडत होत्या, तेव्हा जीवा काय म्हणाला माहिती का, खोटं पोट घेऊन बसला होता म्हणे तो खोलीमध्ये. आता या मानिनी ताई म्हणतात, काय खोटं पोट? आता सहज हे काव्या बोलते आणि मानिनीला संशय यायला लागतो बरं का मंडळी. आता इकडे आर्या येते नंदिनी जवळ आणि नंदिनी जरा घाबरते, तिला वाटतं आर्याने बघितलं तर नसेल ना आपल्याला. आर्या फोनवर बोलणं पूर्ण करते आणि म्हणते, अगं नंदिनी मला उशीर झालाय ग, मला हॉस्पिटलला जायचंय बघ, आणि म्हणून ठेवला फोन. आई पण ना बोलतच सुटते असं नंदिनी सहज म्हणते आर्याला. मग आर्या म्हणते, अगं जाऊ दे ग चालायचंच. नंदिनी म्हणते, सॉरी ग आर्या, माझ्या आईमुळे तुला उशीर झाला, फॉर्मॅलिटी म्हणून बोलतात ह्या दोघी जणी. आर्या म्हणते, चल काहीतरीच काय, चल मी डबा घेऊन जाते हॉस्पिटलला. नंदिनी म्हणते, मी पण निघते हा, आता तू काळजी घे. आणि नंदिनीला जे काही मिळायचंय ते मिळालंय. आता इकडे पुन्हा काव्या आणि मानिनीचा सीन दाखवलाय. मानिनी म्हणते, ए काव्या काय सांगतेस, नंदिनीला कंपनी मिळावी म्हणून जीवाने खोटं पोट आणलं? काव्या म्हणते, हो आहो आई, जीवा म्हणे त्यांच्या खोलीत ते खोटं पोट लावून आई गो करत फिरतो म्हणे नंदिनी ताईला हसवायला. नाही म्हणजे हे त्याचे चाळे कळल्यावर आम्ही पण हसलो बरं का. मानिनी म्हणते, अगं पण मला खोट्या पोटाविषयी काही बोललेच नाही हे. त्यावर काव्या म्हणते, आई तुम्ही बाहेर गेला होतात ना वटपौर्णिमेच्या पूजेला, बाबांनी काही सांगितलं नाही का तुम्हाला? मानिनी म्हणते, नाही बाबांनी मला सांगितलं, ते वसुताई आणि रम्याने जे केलं ते पण अर्धवटच सांगितलं. विक्रम पण ना, येऊ दे त्यांना, विचारते त्यांना.
अर्धवटच बोलतात बाई विक्रम. नाही, सगळं मला कळलं पाहिजे ना गं घरात काय घडतं काय नाही ते. काव्या म्हणते, "बरं आई, मी सांगितलं ना तुम्हाला. बरं मी आत बसते हां, अभ्यास करते आता." मानिनी म्हणते, "काही लागलं सवरलं तर सांग गं मला." आणि मानिनीच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. मानिनी आता विचार करते, खोटं पोट कसं असतं बघायला पाहिजे बाई यांच्या खोलीत. मंडळी, आजचा भाग इथेच संपला बरं का. छान सांगितलं ना मी तुम्हाला आजचा भाग. मग नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उद्याचा प्रोमो मस्त दाखवलाय. जीवा म्हणतो नंदिनीला, "काय? तिच्या लॅपटॉपचा पासवर्ड जन्मजय आहे?" त्यावर नंदिनी म्हणते, "अहो, ती तुमच्यावरच नाही आपल्या बाळावर पण हक्क गाजवणार आहे आता आर्या." पार्थने ऑफिसमध्ये बसल्या बसल्या बाळाची सॉक्स विणली आहेत बरं का, आणि तो काव्याला दाखवतो. काव्या म्हणते, "बाळाच्या मागे धावायला आपण आपली स्वप्न विसरतोय का पार्थ?" आणि इकडे मानिनी कपाट उघडते आणि ते लीगल डॉक्युमेंट ती बघणार असते सरोगसीचे. तेवढ्यात जीवा तिथे पोहोचतो आणि बहुतेक तो थांबवेलच मानिनीला. मानिनी हे सगळं ते खोटं पोट बघायसाठी करते बरं का मंडळी. बापरे बाप, आता मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला. बघूयात आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काय ट्विस्ट रंगणार आहे. आता 16 ऑगस्टचा ट्विस्ट तर आहेतच प्रेक्षकांनो, त्यामुळे बघत राहा. आजचा एपिसोड छान होता ना, खूप मोठा होता. तुम्हाला डिटेल सांगायचा प्रयत्न केलाय बरं का मी, अगदी डिटेलच रिव्ह्यू दिलाय. त्यामुळे प्लीज मंडळी लाईक करायला विसरू नका. कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा एपिसोड. मजा आली ना? चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.